नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, म्हणजेच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ज्या लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाते, यामध्ये लाभ घेणारे विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या लाभार्थ्यांसाठी पेन्शन जे आहे, 1 महिन्यासाठीची पेन्शन 1,500 रुपये ही आजपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या योजनेचे लाभ घेणारे जे सगळे लाभार्थी आहेत, त्यांचं बँक खातं तपासू शकतात. त्यांचा लाभाचा हप्ता जो आहे, हा आज दुपारपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मुख्य म्हणजे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगळ्या पद्धतीने दिव्यांग कल्याण विभागामार्फत पेन्शन दिली जात असून, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या लाभार्थ्यांसाठी पेन्शन जे आहे, वाटप वितरण जे आहे, हे केलं जात आहे. आणि आजपासून याचा जो हप्ता आहे मे महिन्यासाठीचा, हा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशाच निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अपडेट पाहिली तर संजय गांधी निराधार अनुदान योजना याची योजना आहे. या योजनेअंतर्गत जे लाभ घेणारे लाभार्थी आहेत, यामध्ये विधवा महिला, आजारी व्यक्ती यांना मिळणाऱ्या मे महिन्याचा 1,500 रुपयाच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आलेली आहे. तर काही दिवसांपासून हे पेंडिंग होते पैसे. मे महिन्याच्या सुरुवातपासून लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे जे आहे वेळेवर जमा झाले होते, मात्र या लाभार्थ्यांना पेन्शन जे आहे हे दिली नव्हती. तर त्या संदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, परिपत्रक नोटिफिकेशन हे जारी करण्यात आलं होतं आणि त्यानुसार याचे पैसे पेन्शन जे आहे पेंडिंग होती, अनेक लाभार्थी याची वाट पाहत होते. पण आता राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मे महिन्यासाठीचे 1,500 रुपये जे आहे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि अनेक लोकांना बँकेकडून SMS सुद्धा आलेले आहेत. फोनपे, गुगल पे आणि UPIच्या ॲप्सवर त्यांचे पैसे जे आहे क्रेडिट झाल्याचे नोटिफिकेशन मेसेजसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपलं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेज नक्की तपासा. आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे जे आहे पेन्शन ही आली नसेल तर घाबरू नका, कारण वितरण प्रक्रिया ही अनेक जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू आहे. याचा अर्थ आज जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पेन्शन जमा झाली नसेल तर उद्या किंवा परवा 2 ते 3 दिवसामध्ये 100% जमा होईल. तुमच्या भागामध्ये पैसे आलेत का नाही हे तपासण्यासाठी आमच्या जी कमेंट आहे त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा आणि तालुका सांगा, म्हणजे बाकीचे जे लाभार्थी असतील त्यांना समजेल की आपल्या जिल्हा तालुक्याअंतर्गत तहसीलअंतर्गत पैसे पेन्शन जे आहे जमा झाले किंवा नाही. ही माहिती इतर लाभार्थ्यांना मिळेल आणि स्थानिक स्तरावर वितरण जे आहे हे सुरू आहे का नाही हे त्यांना समजू शकतं. सरकारने काही पोर्टल संदर्भात सूचना दिल्यानंतरनं ही प्रक्रिया काही दिवस थांबली होती. पण आता प्रशासनानं पुन्हा वितरण जे आहे हे सुरू केलेलं असून लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. म्हणून सर्वांनी आपलं बँक जे आहे यामध्ये येणारा SMS चेक करा. पासबुक अपडेट केलं जाऊ शकतं किंवा UPIद्वारे तुमचा जो बॅलन्स आहे हा तपासला जाऊ शकतो. पैसे आले नसतील तर इतरांना देखील त्याची माहिती द्या. आणि जर अजूनही पेन्शन जमा झाली नसेल तर स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार कार्यालय, संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. त्या ठिकाणी तुम्हाला 100% माहिती मिळेल. त्याचबरोबर ही माहिती जी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही जी पेन्शनची रक्कम जमा होत आहे याची माहिती मिळेल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर अशा पद्धतीने जो लाभ आहे पेन्शनचा लाभ हा मे महिन्यासाठीचा निराधार बांधवांसाठीचा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि त्याचवेळी जे या योजनेअंतर्गत त्याचबरोबर दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जून महिन्यासाठीचा पेन्शन देण्यासाठीचा जो GR आहे वितरणासाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे. आणि मुख्य म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे
जून महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या 7 दिवसामध्ये याची पेन्शन आहे दिव्यांग बांधवांची जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या सगळ्या निराधार योजनेअंतर्गत अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.